हॅलो. अरेबियन नाइट्स स्टोरी बुक. वा, व्हेरी नाईस पिक्चर. 10 नंबर स्टोरी. चांगला शेजारी. चांगला शेजारी. 2 माणसे शेजारी राहत असत. त्यांतील एक जण दुसऱ्याचा दुश्वास करीत असे. दुसरा माणूस मात्र त्याच्याशी चांगला वागत असूनही पहिला माणूस त्याच्याशी वाईटच वागत असे. चांगला स्वभाव असणाऱ्या माणसावर देवाची कृपा झाली आणि त्यांची व्यवसायात भरभराट झाली. त्यामुळे वाईट माणसाची झोप उडाली आणि तो चांगल्या माणसाचे नुकसान करण्याचे मार्ग शोधू लागला. परंतु त्याचे मार्ग अयशस्वी झाल्यावर तो फारच अस्वस्थ झाला. आपल्याला इथे राहण्याचे वाईट माणसाला त्रास होत आहे हे चांगल्या माणसाच्या लक्षात आले. दुसऱ्याला कशाला त्रास द्यायचा असा विचार करून चांगल्या माणसाने ती जागा सोडून दिली. चांगल्या माणसाने गाव सोडले आणि दुसऱ्या गावात एका लहान घरात तो राहू लागला. दिवसरात्र तो देवाची प्रार्थना करीत असे आणि प्रामाणिक व उदार आयुष्य जगण्याची महती गात असे. लवकरच साधू संन्यासी त्याच्या भेटीला येऊ लागले. थोर मनुष्य म्हणून त्याची ख्याती दूरवर पसरली. शहरातील प्रतिष्ठित नागरिक त्यांचे भक्त बनले. ही बातमी वाईट माणसाच्या कानावर पडली. निस्वार्थी पवित्र माणसांचा गौरव त्याला सहन झाला नाही. आता पुढे पाहू गोष्टीमध्ये काय झाले. एके दिवशी वाईट माणूस चांगल्या माणसाच्या भेटीस गेला. चांगल्या माणसाने त्याचे व्यवस्थित स्वागत केले. मी तुला एक महत्त्वाची बातमी द्यायला आलो आहे. वाईट माणूस म्हणाला. मित्रा, काय झाले? चांगल्या माणसाने विचारले. इथे नको, लांब कुठेतरी एकांतात बोलूया. अरे काय? वाईट माणूस म्हणाला. दोघेजण बाहेर येऊन बागेतील पडीक विहिरीजवळ उभे राहिले. आता सांग, काय बातमी आहे? चांगल्या माणसाने विचारले. उत्तर देण्याऐवजी वाईट माणसाने चांगल्या माणसाला विहिरीत ढकलून दिले आणि शांतपणे तिथून निघून गेला. हे पहा, कसे विहिरीत ढकलून दिले. पुढे गोष्टीत काय झाले असेल बरं? चला वाचूया. दगाबाजीने विहिरीत पडल्यावर चांगला माणूस जमिनीखालील एका वेगळ्याच राज्यात पोहोचला. हे तर आपल्यावरील जमिनीवर राहणारे संत आहेत. त्या जगातील एका नागरिकाने चांगल्या माणसाला ओळखले. हा थोर माणूस सुलतानच्या कन्येचा आजार नक्कीच बरा करू शकेल. दुसरा नागरिक म्हणाला. सुलतानची कन्या या संताने पाळलेल्या मांजराच्या केसांनीच बरी होईल. त्या राज्यातील एक जाणकार नागरिक म्हणाला. चांगल्या माणसाने त्याचे बोलणे ऐकले आणि रात्री विहिरीच्या कठाड्याला धरून तो विहिरीच्या बाहेर आला. आपल्या मांजराचे थोडे केस उपटून घेतले आणि परत त्या विहिरीतल्या राज्यात गेला. सकाळी त्या राज्याचा राजा चांगल्या माणसांचे यांना अभिवादन करण्यास हजर झाला. हे पहा, पुढे काय झाले. आपण आमच्या राज्याला भेट दिल्यामुळे आम्ही पावन झालो आहोत. सुलतान आदराने म्हणाला. सत्याचा मार्ग अनुसरा म्हणजे राज्यकारभारातील आणि आयुष्यातील सर्व चिंता दूर होतील. चांगल्या माणसाने आशीर्वाद दिला. होय, मी नेहमी सत्याचा मार्ग अनुसरतो. परंतु माझ्या कन्येला एक विचित्र आजार झाला आहे.
बऱ्याच वेळा ती हिंसक बनते. आमच्या वैद्याचे सर्व उपाय थकले आहेत. या आजाराला औषध नाही असे त्यांचे म्हणणे आहे. सुलतानाने नम्रपणे माहिती दिली. दोरखंडाने बांधलेल्या सुलतानच्या कन्येला चांगल्या माणसांकडे नेण्यात आले. तिची अवस्था फारच वाईट होती. चांगल्या माणसाने त्या कन्येला सोडण्यास सांगितले व तिला मांजरीच्या केसांची धुरी दिली. सुलतानच्या कन्येचा आजार तत्काळ नाहीसा होऊन ती पूर्ववत झाली. ती आता पूर्वीची सुंदर राजकन्या दिसू लागली. सर्वत्र आनंद साजरा केला गेला. सुलतान तर फारच खुश झाला. आपण आमच्या केलेल्या उपकाराचे मोल करता येणार नाही, सुलतान म्हणाला. परंतु आपल्या मनात येईल गोष्ट आपण मागून घ्यावी. मला काही नको. मी माझे कर्तव्य पार पडले आहे. देवानेच राजकन्येला बरे केले आहे, चांगल्या माणसाने उत्तर दिले. पुढे काय झाले? सर्वमताने चांगल्या माणसाची राज्याचे प्रधान म्हणून नेमणूक करण्यात आली. एके दिवशी घोड्यावर बसून अंगरक्षकांसह फिरत असताना चांगला माणूस आपल्या पूर्वीच्या जागी पोहोचला. तेथे त्याला वाईट माणूस नजरेस पडला. वाईट माणूस व्यवसायात साप बुडून तो भिकारी झाला होता. त्या माणसाला इकडे आणा. चांगल्या माणसाने आज्ञा केली. मित्रा, ओळखलेस का? त्याने भिकारी माणसाला विचारले. त्या वाईट शेजाऱ्याला प्रधानाच्या वेशीतील चांगल्या माणसाची ओळख पटवून दिली. वेळ लागला. केवळ द्वेषामुळे केलेल्या आपल्या वाईट कृत्यांचा माणसाला पश्चाताप झाला व त्याने चांगल्या माणसाची क्षमा मागितली. या माणसाला थैली भरून सोन्याच्या मोहरा द्या. चांगल्या माणसाने हुकूम सोडला. जा, आयुष्य नव्याने जगायला सुरुवात कर. पुन्हा कधी दुसऱ्यांचा दुश्वास करू नकोस. चांगल्या माणसाने त्या शेजाऱ्याचा निरोप दिला. एक चांगला माणूस म्हणून आयुष्य व्यतीत करत राहिला. तर अशी होती ही आजची गोष्ट. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.